मित्रांनो, ही ढाल पाहताय, ही ढाल मिळवली होती ज्योतिराम ड्रायव्हर विहापूरकर यांनी. मित्रांनो, त्यांच्याच घरात आलो आहे. एक प्रसंग झाला, वाईट प्रसंग झाला, त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्याच घरात आलो आहे आणि त्यांचं 8 दिवसापूर्वी लग्न झालेलं होतं. तुम्ही पाहू शकता. बघा, हे अजून बाशिंगही उतरलं नाही त्यांच्या घरावरचं. आणि बैलगाड्यातील एक तरुण होतकरू ड्रायव्हर म्हणून त्यांची ओळख होते. अतिशय जिद्दी आणि काहीतरी त्यांना करायचं होतं. तर जो काळानं घाला घातला आणि जे ज्योतिराम ड्रायव्हर आहेत त्यांना आपल्यातून नेलं. तुम्ही पाहू शकता, त्यांचा फ्लेक्स आहे. आणि तरुणपणातच गेल्यामुळं दुःखाचं सावट आलेलं आहे. बैलगाडी एक कुटुंब आहे, कुटुंबातील एक सदस्य गेलेला आहे. ह्या सदस्याला आपल्याकडून काहीतरी मदत व्हावी म्हणून हा एक व्हिडिओ करण्याचा प्रयत्न आहे. आपण काय गोष्टी जाणून घेऊया. या सहकारी असतात ज्योतिराम ड्रायव्हरचे. मैदानात ज्या दिवशी जात होते, 1-2 दिवस अगोदर काय चर्चा काय झाली होती तुमची? होत असेल की चर्चा काय, आमच्या इथं खाली आम्ही सगळी मित्रमंडळी एका जागेवर बसतो. आपलं मन मिळाव होता, त्यामुळे बोला हे चांगलं, आपलं पोरांच्यातनं उठणं बसणं ते चांगलं होतं. त्यामुळे फ्रेंड सर्कल चांगलं होतं. पोरंही सांगतेच की त्याला जाऊ नको, इकडं तिकडं असतेच, पण ते जरा ऐकतच नव्हतं. त्यामुळे पण तरी सगळ्यांनी सांगितलेलं त्याला जाऊ नको मैदानाला. तरी सांगितलं, सगळ्या मित्रांनी सांगितलं जाऊ नको, नवीन लग्न झालंय, जाऊ नको. तरी पण आपलं त्याचं नाद, शेवटी नाद असल्यामुळे तो गेला. ते मग घडलं त्या नाद म्हणतात ना, ते नादापुढं म्हणजे. पण असं म्हणतात, APJ अब्दुल कलाम भाषण देता मोटिवेशन देता त्यांना आपण म्हणू एक हार्ट अटॅक आला आणि आपल्यातून निघून गेले. म्हणजे जे आपण काम करतो, जे मनापासून काम करतो, ज्यात आवड आहे, ते करता करता मृत्यू होणं, म्हणजे त्या मृत्यू येताना तो माणूस त्या क्षेत्राशी किती कनेक्ट आहे ही लक्षात येतं. तर सहकारी आहेत ज्योतिराम ड्रायव्हर यांचे. बैलगाड्यात कुठे त्यांनी फायनल घेतलेली काय? अशा बऱ्याच ठिकाणी घेतलेले आहे. सर्वसामान्य घरातला एक ड्रायव्हर म्हणून होता. आणखीन सर्वसामान्य कुटुंबातलाच, शेती करून कुटुंब जगत होतं. ही भाव आहे त्यांचा. आणि काल जे झाले ते अत्यंत दुःखद झाले. वया नव्हतं पाहिलं होतं, पण काय नीती पुढं कोणाचं काय चाललं. त्यांनी कुठली बैलं चालवली? असे बरेचसे, म्हणजे ह्या भागातले, आमच्या भागातले बऱ्याचशाच गाड्या आणत होता. आणि तिची पण स्वतःची 1-2-3 बैल आहेत. मित्रांनो, सगळ्यात मोठा लॉस बैलगाड्याला आहे, पण मला वाटते सगळ्यात मोठा लॉस त्यांच्या कुटुंबाला आहे. वडील आहेत. माझा मुलगा होता ना, गाड्या पळवायला जात होता, पण तो त्याला कधी हे आम्ही बोललो नाही की जाऊ नको, गाड्याच्या बोलत होतो, पण तो जातच होता. हे आमच्यावर फार हे झालेलं, त्याचं दुःख आपल्याला जास्त झालं. भावना आपण कोणच समजू शकत नाही. एक मुलगा ज्यावेळेस जातो, वडिलांच्या भावना काय असतील हे फक्त वडीलच जाणू शकतात. कुटुंब आहे. तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून काय प्रश्न उपस्थित राहिले, स्पेशली ड्रायव्हरांच्या दृष्टीनं. सहकारी आहेत त्यांचेच बापू रासकर, काय म्हणाल? मी संदीप बापू रासकर, माझं गाव कडेगाव. तसं मी कुस्ती क्षेत्रातला. बैलगाडीत एवढा काय मला आवड नाही, पण माझ्या बंधूला बैलगाडीची आवड आहे. आणि बंधूचा हा खास मित्र आहे. आज त्याच्या नावामुळं आमच्या पुतण्याचं नाव ज्योतिराम, म्हणजे ड्रायव्हरचं नाव घेते तसं जोत्या म्हणायचे. आणि मला फोन आला भावाचा की दादा असं झालं आहे, तू जा. तिथं बघितलं हॉस्पिटलला, तर तो गेलेल्या अवस्थेत होता. आज मला हे सांगायचं आहे की महाराष्ट्रातील बैलगाडी बंद झाली होती. आणि बैलगाडा चालू व्हावा कशासाठी, तर शेतकऱ्याचा नाद आहे. बैल जगला पाहिजे, गाई जगली पाहिजे. जसं बैल आणि गाय जगली पाहिजे, तसं
माणूस पण जगला पाहिजे आणि शेतकरी पण जगला पाहिजे. आज हे करत असताना अनेक ठिकाणी बैलगाडी शर्यती होतात, पण मी थोडं एक वेगळ्या पद्धतीनं सांगू इच्छितो की जो बैलगाडी स्पर्धा भरवतो किंवा बैलगाडीवर एखादा ड्रायव्हर बसतो त्याचा एक इन्शुरन्स पाहिजे आणि ज्याच्या गाडीवर बसेल त्यानं इन्शुरन्स काढला पाहिजे. मी एक दुसरी गोष्ट सांगतो की स्पर्धा घेत असताना बॅरिगेटची जरूरत आहेच. एक भावना आज मी इथं आल्यानंतर ज्याचं 8 दिवस झाले लग्न होऊन त्या मुलीलासुद्धा आई वडील नाहीत, एवढ्या गरिबाची मुलगी त्याच्याशी लग्न केलं, 8 दिवसात तिनं काय पाहिलं. मग आज हे संघटना असतील ही बैलगाडी चालू करायसाठी, मग आमदार असतील, महेशदादा लांडगे असतील, गोपीचंद पडळकर असतील किंवा तुमच्या सर्व संघटना असतील, ह्यांनी दिवसरात्र प्रयत्न केला की चालू व्हाव्या. पण यांच्या सेफ्टीचं काय, ड्रायव्हरच्या सेफ्टीचं काय, त्यासाठी कुठेही स्पर्धा घ्या. आज अतिशय गरीब आणि नाजूक परिस्थिती आहे. आज अनेक मला बऱ्याच जणांचं म्हणले आम्ही थोडी मदत करतो. 100% ह्या मुलाला मदत झाली पाहिजे. त्या ड्रायव्हरच्या जीवावर ह्यांचं कुटुंब आहे. आज भाऊ तिघं होती, हे दोघं आहेत वडील आहेत, त्याच्यावर कुटुंब चालत होतं. आज सगळीकडं त्याला मदत व्हावी ही माझी अपेक्षा आहे. पण बैलगाडा संघटनेला एक माझं विनंती आहे, आता प्रेमाची विनंती आहे, नाहीतर मी तुमच्या विरोधात सुद्धा उतरायला तयार आहे. जर बैलगाडी चालवत असताना त्या ड्रायव्हरला ज्या पद्धतीनं घोडं चालवतात त्याला हाफ हेल्मेट असतो तसं असावं आणि पोटाला सेफ्टी जॅकेट असावं आणि खाली सपोर्टर असावं. हे प्रत्येक बैलगाडीवाल्यांना ड्रायव्हरला हे दिलंच पाहिजे आणि इन्शुरन्स हा उतरलाच पाहिजे. नाहीतर मी जी स्पर्धा घेईल, कुठेही स्पर्धा घ्या, त्यांच्या विरोधात मी गुन्हा दाखल करणार आहे. मित्रांनो, ह्यातनं 2 गोष्टी प्रकर्षानं चांगल्या आल्या की मित्रांनो, सर्व मोठ्या जे मालक आहेत, आपले प्रतिष्ठित मालक आहेत, छोटे मालक आहेत, प्रत्येक बैलगाडीवर ड्रायव्हर बसत असतो जीवाची बाजी लावून. तर त्याची हमी घेतली पाहिजे त्या मालकानं. आणि जसं यांनी सांगितलं की हेल्थ इन्शुरन्स काढलं पाहिजेत, सेफ्टी पर्पज होतात. पण ह्या दरम्यान मित्रांनो, बैलगाडी एक कुटुंब आहे आणि जसं बापूंनी सांगितलं की संघटना, त्यामुळे संघटनेत जेवढे कॉल झाले तेवढे सगळ्यांनी आम्हाला सपोर्टच केला की बाबा मदत ही आम्ही करणार आहे. त्यामुळे संघटना पाठीशी उभी आहे. संघटनाची आमच्या बाबतीत काही तक्रार नाही कुठली. संघटना पाठीशी आहे. सगळे पहिलवानांनी फोन करून तेच सांगितलं, आम्ही संघटना तुमच्या पाठीशी आहे, कुठं अडचण येईल तर आम्ही तुमच्यासाठी उभा आहे. मित्रांनो, संघटना पाठीशी आहे आणि संघटना म्हणजे असं आहे की संघटना सर्व लोकांच्या मदतीनं चालणार आहे. सर्व घटक असतात, म्हणजे ड्रायव्हर असेल, त्याच्यानंतर गाडी मालक, यूट्यूबर्स, अगदी समालोचक, हे सगळे मिळून संघटना असतात. तर हे क्षेत्र आपण चांगलं झालं पाहिजे. एक कुटुंब आहे, आज आपल्या कुटुंबातील सदस्यावर ही वेळ आलेली आहे. तर आपण थोडा मदतीचा हात दिला पाहिजे. तुम्ही पाहू शकता, घराची परिस्थितीही पाहू शकता आणि आपण त्या दृष्टीनं मदत केली पाहिजे. हा एक छोटासा प्रयत्न, विरोध करणं किंवा चुका दाखवणं हा उद्देश नाही आहे. फक्त एका कुटुंबाला ती मदत मिळावी आणि एक छोटासा हातभार लागावा या दृष्टीनं हा प्रयत्न. तर मदत करा. मदतीसाठी बंधू आहेत ड्रायव्हरांचे. तुमचं नाव काय? शशिकांत चव्हाण. बरं. तुमचं? सूरज चव्हाण. आता जी बैल आणले ते तुम्ही सांभाळणार कंटिन्यू? तर यांचा GPay नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे. होतील तेवढी मदत करा, कारण एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत. धन्यवाद.